आज आपण उन्हाळा विशेष अगदीच वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून तुम्ही 2दा हा नाश्ता करून खाऊ शकता. पोटालाही थंडावा मिळतोय, खायलाही एकदम टेस्टी आणि बनवायला एकदम सोपं आहे. असं आपण काकडीचं थालीपीठ कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे मी अर्धा किलो काकड्या घेतलेल्या आहे. काकड्या ताज्या फ्रेश घ्यायच्या. हिरव्या काकड्या तुम्हाला इथे मिळाल्या तर अतिउत्तम. एक मोठी वाटी आपल्याला इथे घट्टसर दही घ्यायचे. तुम्ही दही आणि काकडी यामध्ये भरपूर वापरायची आहे, कारण आपण काकडीचंच थालीपीठ बनवते. एक कांदा तुम्हाला जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा. टोमॅटो यामध्ये मी घातलेला आहे. तुम्हाला जर घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण घातलाच तर टोमॅटो बारीक चिरायचा आहे. आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला भरपूर घ्यायचा आहे. कोथिंबीरसुद्धा भरपूर घ्यायची. मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेले पिठी साखर 1 चमचा, मीठ 1 चमचा, हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर, गरम मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं, असं आपल्याला हे प्रमाण मसाल्याचं घ्यायचं आहे. पण मसाल्याचं प्रमाण जास्त वापरण्यापेक्षा तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा ठेचा इथे वापरला तरी चालेल. आता आपण हे घेतलेले साहित्य, पिठं आपण नंतरनं बघणार आहे कोणती कोणती घेणार आहे. तो अगोदर आपण काकडी किसून घेऊ. काकडीच्या दोन्ही बाजूची तोंडं कापून घ्यायची. देठाचं जे तोंड असतं ते थोडंसं तोंडाला काकडी कापली की असं गोळून घ्यायचं, म्हणजे जर एखादी काकडी कडवट असेल तर कडवटपणा कमी होतो. इथे काकडी किसून घ्यायची. या पद्धतीने आपण काकडी किसून घेतलेले. आता तुम्हाला माहिती आहे का, काकडीचे जेव्हा आपण थालीपीठ बनवतो तेव्हा पाण्याचं प्रमाण अगदी त्यामध्ये किंचित असतं. आता इथे मसाले घालून घ्यायचे, दही घालून घ्यायचे आणि हे सगळं एकत्र मिक्स पहिलं करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की हे किती आपल्याला याला पाणी सुटलेलं आहे आणि यामध्ये पीठ किती आपलं घालायचं आहे. तर हे सगळं मिक्स करून घेतलेले. मीठ मी यामध्ये घातलेले, तरी पण एकदा चव बघायची. मीठ जास्त कमी जास्त असेल तर तुम्ही इथे करू शकता. आता इथे तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतलेले. एक मोठा चमचा जो असतो तो मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. ही पिठं घ्यायची किंवा फक्त तुम्ही तांदळाचं आणि गव्हाचं पीठ वापरून केलं तरी चालेल, पण मी इथे ज्वारीचं सुद्धा पीठ घातलेलं आहे, कारण पूर्ण मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आहे. नंतर पाणी न घालताच आपल्याला हा गोळा इथे मळून घ्यायचा आहे. अगदीच वाटलंच तरच थोडंसं पाणी घालायचं आहे आणि 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता पिठाला अगदी पाणी सुटलेलं आहे आणि पीठ एकदम पातळ असं झालेलं आहे. तर असं पातळ पीठ आपल्याला इथे थालीपीठ थापण्यासाठी लागणार आहे, कारण इथे आपण कापडाचा वापर करणार नाही आहे, तर डायरेक्ट पॅनवरतीच आपण थापून घेणार आहे. पॅनला सगळ्यात पहिलं गरम करायचं. तेल चांगलं व्यवस्थित पॅनला लावून घ्यायचं आणि पाण्यामध्ये हात बुडवायचा. मग पिठाचा गोळा घ्यायचा. अगदी छोटासा आपण जसं चपातीला घेतो तेवढा गोळा इथे घ्यायचा आहे आणि हा गोळा हाताला पाणी लावत लावत पॅनवरती थापून घ्यायचं. आता हे पीठ आपण पॅनवरती थापत असताना गॅस आपल्याला इथे बारीक ठेवायचा आहे, म्हणजे पटकन पीठ असं आळलं जात नाही आहे आणि असं या पद्धतीने थापून घ्यायचं. जरासं हे थालीपीठ जे असतं ते थोडंसं जाड असतं, काकडीचं असतं, कारण काकड्या भाज्या असतात यामध्ये आणि मग पिठाचं प्रमाण यामध्ये अगदी कमी असतं. त्यामुळे थोडंसं हे जाड थापलं की भाज्यापर्यंत बरोबर ते पातळ होतं. थोडंसं पाण्याचा शिडकाव द्यायचा, झाकण ठेवायचं. 2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. नंतर वरनं आपल्याला परत तेल लावायचं आहे आणि तेल लावलं की मग आपल्याला हे उलटं करायचं आहे. बघू शकता किती छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे. दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. सगळ्यात शेवटी तुम्ही इथे तूप लावून ठेवू शकता. याच पद्धतीने आपण दुसरंही बनवून घेऊ शकता. जर तुम्ही उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामधलं पाण्याचं प्रमाण जे असतं ते भरपूर लागतं. अशा वेळेस तुम्ही हे काकडीचं थालीपीठ आठवड्यातून 2 वेळा जरी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी बनवून खाल्लं तरीही पोट भरतं. अगदी कमी मेहनत आहे, कमी मेहनतीमध्ये, कमी पसाऱ्यामध्ये आणि पटकन होणार आहे. हेल्दी आहे, पौष्टिक आहे, चवीला खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी एकदम
उत्तम पर्याय आहे. तर इथे या पद्धतीने आपण हे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. एकदम खुसखुशीत झालेलं आहे, एकदम मस्त असं भाजलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी काकडीचं थालीपीठ कसं बनवायचं ही रेसिपी बघितली. आवडली लाईक शेअर नक्की करा.